त्यांचं पाय बांधले ते नाही तर आतापर्यंत ती वय त्यांनी लांब पास गेली असती पार. मित्रांनो ही आपली मिसळ आलेली आहे. मिसळ सोबत आपल्याला काकडी, लिंबू, कांदा आणि ही एक वाटी मटकी आहे. यानं आपल्या आईला लई दिवसात ना असं म्हणजे नाही का बाहेर आले आई माझ्यावर पहिले बी एकदा खायला चारलेलं. काय करते ह्याच्यात आता गावात काय आहे का काय. तर मित्रांनो आपल्या आईचं काही पैसे नाही निघलं. आई आपले नाराज झाले बघा. मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता आपण ब्लॉग चालू केला आहे कारण का तर मित्रांनो ब्लॉग याच्यासाठी काढतोय आपण जाणार आहे जरा व्हायचं बाहेर आईला घेऊन. तर कुठं आईला व्हायचं दवाखान्यात बी जायचं आहे. तर म्हटलं आता आपलं जायगाव ब्लॉग शूट करावं कुठं जाणार आहे काय आहे ती. चला दादांनी काय पाला बिला आणला नव्हता त्याकरता आपल्या कोकऱ्यांना पाला बिला आणलाय. आणि त्यांनी बघा मित्रांनो आता जशी जशी मोठी झालीत ना तशी जास्त खात्यात ते अख्खा पाला पार हो का. इकडं वर जसं आहे ना हिरवगार असा हिरवगार होता खालून बघा काय ठेवलंय का पार काटकं बिटकं संध्याकाळपर्यंत काटकच ठेवत्याल मला तर वाटते. मित्रांनो आपली आई काय करते बघा. हा काय करते ह्याच्यात आता गावात काय आहे का काय म्हणजे पाला बिला खडं बिडं हे दळाई न्यायची आपल्याला आता परत अहंकार नीट करायचे. बाई हो इथं बघ इथं कॅमेऱ्यात बघ काय चालली जेवली का तू. होय होय बाई इकडे बघ की इकडे बघ की जेवली का सांग मला जेवली का जेवली का नाही. हां होय तुमचं घर कुठे होय मुख्य घर कुठे आहे तुमचं घर कुठे सांग ना घर कुठे तिकडं वर होय. आणि बाबूचं घर कुठे इथं होय. आणि आमचं माझं घर कुठे तिकडे होय. आणि नाना कुठं गेला नाना तिकडे गेला होय. तर हो का मित्रांनो असं सगळं गहू आता दळाई न्यायचे आपल्याला पीठ नाही त्याकरता गावाचं पीठ दळायचं आहे म्हणली मग जायचं आहे आपल्याला तिकडं खालीच. तर आई बघा कसं नीट करते या हे असं त्यात जर पाला बिला असं काय असलं ना खराब ते दळत नाही त्याने. काय म्हणतात गाय त्या गावातल्याला कुडिया. हा पुढं काय असतं हा गव्हाच्या कुड्या परत काय आता सोंडे जायत त्याच्यात. हा हा मित्रांनो ते असं वर केल्यावर जाते निघून. बघा हे काळ काळ याच्यावर इकडं बघा किती काळी घाण आले म्हणजे असं असं वर ओपनलं ना हवेला त्याला ओपनायचं म्हणतात का नाही. ओपनलं की ते सगळं निघून जातं आपलं. मित्रांनो आपण आलेलो आहे आपल्या दवाखान्यामध्ये आणि आपली आई गेले तो का आतमध्ये आई तिथेच गेले आतमध्ये हेच दवाखाना आहे. तर आपली आई गेले आणि आता म्हणजे ना आईला दवाखान्यात न्यायचे होते दुसरं एक काम होतं. दुसरं काम होतं का नाही आपलं काय माहिती पण दवाखान्यात आता बघूया आई का काय सांगतात डॉक्टर ते. तर मित्रांनो आपल्या आईचं काही पैसे नाही निघलं आई आपले नाराज झाले बघा. आलता आम्ही पैसे घ्यायला पण ते म्हणले आता काय होणार नाही आपण आलोय दुपारून. ते म्हणले सकाळ सकाळ तुम्हाला यावं लागेल पैशासाठी. तर मित्रांनो आपण आपल्या आईला घेऊन आलोय मिसळ खाण्यासाठी. तर आता सांगितले ऑर्डर आपली आई बसले बघा या ठिकाणी मिसळ खायची मिसळ. मित्रांनो ही आपली मिसळ आलेली आहे. मिसळ सोबत आपल्याला काकडी, लिंबू, कांदा आणि ही एक वाटी मटकी आहे. यानंतर या ठिकाणी आपलं सगळं मटकीमधलं साहित्य दह्याची वाटी पाव आणि हा बघा रस्सा आला यांचा स्पेशल. मिसळ खाते आता आपली आई.
आपल्या आईला लई दिवसात ना असं म्हणजे नाही का बाहेर आले आई माझ्यावर पहिले बी एकदा खायला चारलेलं मिसळ इथंच चारलेलं आणि आत्ता एकदा आलतो आईला घेऊन ते आईला म्हणलं चारावं आपल्या जेवण. मित्रांनो आता आपल्या आईने मी आता इथं मिसळ खाल्ली बघा. इथं पाठीमागं हॉटेल आहे आणि सगळा आपला हायवेच्या शेजारी होतं एक हॉटेल आणि आपल्या आईला कोण काय असं आणत नाही सारखं सारखं. मी आलतो आपलं उरोळीला कामाला घेऊन म्हणलं आईला व्हायचं आपलं खायला चारलं पाहिजे. तर आता आईने मी मस्तपैकी मिसळ खाल्ली आपली. ए आम्ही गेल्यामुळं गाडी बघा आळावलं होतं रस्त्यातच. इकडं बघ इकडं बघ इकडं बघ कॅमेऱ्यात बघ. काळू इथं बघ इथं बघ इथं बघ. आम्ही गेलतो दवाखान्यात आम्हाला नेम्या वाटतच आडवाय पळत आवाज ऐकल्यावर आणि आता आम्ही आलोय घरी. मित्रांनो पाऊस यायला बी झाले सुरुवात. वारण बिरण भरपूर सुटले आता. मित्रांनो एवढं झपरट आभाळ आलंय ना आपल्याला आला तर असा बेकार पाऊस येईल ना लय बेकार. बघा या का आभाळ लय झपरट आभाळ आलंय त्यामुळं आला तर लय पाऊस येईल आपल्याला राव. कुठं आपली बाय बादली घेऊन पाणी भरायला. इकडं बघ इकडं बघ इकडं बघ कुठं चालली तू. बादली घेऊन मदतीला बायर बाय. ओक दर दर चॉकलेट दर चल लवकर चल. देऊ वय खायची वय तुला हा खायची वय हा. चॉकलेट खायला आली आणि पळाली की. मित्रांनो आपल्या कोकऱ्यांना खायला बघा काय आणले आम्ही. हे अशी गव्हाण म्हणतात याला. गव्हाण आणले आता आपली आई ते जरा खराब आहे ते चांगलं घासून घेते. कोकऱ्यांसाठी आणले आपली बघा आतमध्ये कोकरे आता खायला लागले ते चांगलं चरावडी झालेत त्यामुळं आता यात पेंड बिंड ठेवायचे कोकऱ्यांना. मित्रांनो सगळ्यांची मेंढरं आली वाड्याला हो का. आपल्या भाऊंची त्यांचे पड्याला मेंढरं आल्या ते आणि अजून काय आपले आले नाही. यावेळी बघा आता वाट बघायला लागली दिवसभर पाला खाला आणि आता वाट बघते ते त्यांच्या आयांची निसती. खालचं गेट आहे ना त्या गेटातनंच मेंढरं येतात त्याकरता ही आपली सगळी कोकरी गेटात जातात माघारी येतात गेटात जातात माघारी येतात. हे बघा त्यांना वाटते या गेटावर आपली आई आताची येईल मगच येईल ना. अजून काय मेंढरं आणली नाही दादांनी कुठं अडवलेत काय जण. पाऊस येतोय मित्रांनो मेंढरं आले ते वाड्याला. आता बघा कशी पळतील सणसणा इथं बघा. मित्रांनो आपल्याला भेटाय कोण येते बघा आता. पप्पड पप्पड हे बघा आपला पप्पू चल. त्याला मला बघितल्यावर लय आनंद झालाय आपल्या पप्पूला. काय 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 पळतंय मोबाईल. मित्रांनो मोबाईल बघितला की लय भेटत त्यो. मोबाईल नसला तर लगेच आला असता जवळ. आधी लय खुश झालता. आता गेलं तर मेंढरा का मग दादा काय आलं ना मेंढर. पाऊस पाणी काय म्हणतोय मग. पाऊस येतोय उडी उडी. हा मित्रांनो पाऊस बघा इतका जोरात आलाय ना आता असं म्हणजे चांगलं टिपकं यायला लागले ते. ही सगळी मेंढरं आपले पालात पळाले भाऊची त्यांची आणि असं आपल्या मोबाईल मध्ये एवढं काही पाऊस दिसत नाही पालाव दिसतोय बघा. तर आपल्या आईने ठेवलाय मस्तपैकी चहा कालवण करणार होती पण तेवढ्यात आपली मेंढरं आली आणि दादा आपलं नाना मग हा ना भाऊ बसलोय. हा आता गुढी आणाय जायचंय. हा चहा प्यायचा आहे की आता नाना बसल्या ते चहा करतोय हो का. चहा होतोय आपला मस्तपैकी. हा चहा कसा झालाय. बरं आहे बरं आहे.
हा मस्त आहे. दादा हो चांगला आहे का चहा? एकच नंबरची आहे, काळाची आहे, एकच नंबर लागतोय. हे बघा शाळेतली पोर चहा पिते इथं बसून म्हाताऱ्या माणसावानी. मित्रांनो पावसाचं शितुडी याच्यात वायच आणि त्यामुळं गार लागते आपल्याला. तेव्हा आपलं म्हणलं घोडी आणायला नाना म्हणलं जाऊ म्हणलं, पण ना पण भिजन त्याकरता म्हणलं आपलं शॅल बिल अंगाव घ्यावं. तर शॅल आणले अंगाव अशी मस्त घेतली. शॅलीने काय गारबीर लागत नाही, पावसापासून मी वायच बचाव होतो. आणि आपलं नाना बघा नाना आरचू म्हणली मला बी यायचे घोड्याला. मग म्हणलं चला, तर आरचू तर ही तर अशीच चालले ते. मी आपली शाल घेतली घरट्या घोरट्याची. आईच आजारी झाली थोडं, दिवसभर चरून आपली घोडी तर आज हिरवळीच आले ते मित्रांनो तळ्याक बघा पाण्यावर. आणि व्यू बघा ना काय एकदम खतरनाक. दिवस मावळा आहे ती असं ढगात बघा कसं दिसतंय एकदम ओके. आपली आरचू गेली तिकडं वर एक जणाचं पीक आहे आणि तिकडं वर घोडी गेली ती काय बघायला गेली तिकडं. काय होतं वर मग गोडी होती. आली का? हा मग आता खोकला झालाय. चला घोडी आणाय चला. सगळी घोडी घेऊन जायचंय आपल्याला. अंधार पडायला लागलाय आता आणि दिवसभर आपले डोंगरात चराय गेलेली ही घोडी का इथं अशी येऊन तळ्यावर पाणी पितात. तर काय पिली आणि ह्याला तहाने तर बघा हे कसं चाललंय पाण्यात आतात. असं कडव पाणी पित नाही मित्रांनो, असं आत जाऊन मस्तपैकी स्वच्छ ठिकाणचं पाणी बिणी. तर या आपली सगळी आता घोडी दिवसभर तान्हेली असते. चरून तान्हेली की अशी येत नाही मित्रांनो. सकाळी पाणी पाजलं ना डायरेक्ट आता संध्याकाळीच पाणी. यांना तहान कशी लागत नाही काय माहिती राव. हो हा आपला नानांचा घोडा पाणी प्यायला आतमध्ये तळ्यात गेला आणि असं तळ्यातनंच मोर निघला बघा गडी. आईला खतरनाकच घोड्या पोटापर्यंत पाणी लागले त्याच्या. आणि त्याच्या मागं हो का हे बी याड्याची जत्रा. ते मित्रांनो असं मेंढरात कसं असतं माहिती का, आपलं एक गेलं ना त्या वाटेने दुसरं जाणार म्हणजे जाणारच. आणि त्याकरता हे एक घोडा आलं हे बी आपली पाण्यातनंच निघले ते तरा हो. त्यांचं पाय बांधले ते नाही तर आतापर्यंत ती वय त्यांनी लांब पास गेली असती पार. बघा कसं आहे. मित्रांनो इथं नुसता अंधार गोडप झालाय आणि म्हणजे बाहेर बघा काळोखं पडलंय. आपल्याला काहीच दिसत नाही मोबाईलच्या लाईटीत. हे जेवढं काय आहे ते मोबाईलच्या लाईटीत दिसते. आणि एवढ्या अंधारात आपली आई बघा चपात्या बनवते. आज लाईटच नाही आपल्याला आणि आई चपात्या बी बघा कशी फुगली अख्खा अंधार मित्रांनो. आता मोबाईलला चार्जिंग नसल्यामुळं आपण मोबाईलची काय लाईट अशी म्हणजे दाबू शकत नाही. व्हिडिओ पुरतच असते ती. कारण का तर मित्रांनो मोबाईलची लाईट लावली तर शूटिंग घेता येणार नाही आणि शूटिंग तर आपल्याला घ्यायची. आई दिसते का काय अंधारात? नाही एवढं दिसत पण करायचं आम्हाला सवय झाली तसंच करायचं. सवय झाली मग काय आपलं तसंच करायला लागतं या हो का. तरी बघ चपात्या कसे हा एवढा अंधार आहे तरी बघ चपात्या. बघा मी आत्ताच लाईट चालू केली. करपले का कुठं मापात बनवते का नाही आपली आई. आपल्या महिलांना बघा लय हे असतं त्रास सहन करावा लागतो. म्हणजे आपल्या आईलाच नाही तसं लय जणांना काय गाय. आपली आई एवढ्या अंधारात चपात्या बनवते मित्रांनो. म्हणजे ना असं ना इतका अंधार गोडूप झालाय ना. हे आपल्या मोबाईलचं म्हणजे कसं मोबाईलच्या लाईटीने ह्यानी वाईज दिसतंय. इथं बघा आईला ना हे झाडातनं थोडस दिसत असेल काय गाय. हा दिसतं ना थोडं. हा बाजली का काय थोडस चुरीतलं. बॅटरी आहे 2 पण तिला चार्जिंगच नाही. येळव लाईटी नसते तिथं. हा लाईटी मित्रांनो आज आपली जवळजवळ 8:30 वाजले तरी लाईट आली नाही. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या आई आता शेवटची चपाती बनवते. हे राहिलेलं त्याला बघा कसं त्या कॅन्डात ओतलं आहे. चपात्या करून थोडंसं राहिलं होतं नाही थोडंसं राहिलं होतं. मग आता तेल बिल असं वाया जाण्यापेक्षा आई म्हणल्या तर राहिले तर आपलं टाकायचं. अंधार होता तरी पुढं चपाती कच्ची नाही ठेवली का पुढं काय नाही ठेवलं. हो का चपात्या कसल्या बनवल्यात बघा आपल्या आईने. नाही गरम येत हे कसं आहे एकदम खतरनाक एकदम लुसलुशीत. आपल्या आईने एकदम मस्त चपात्या बनवल्यात मित्रांनो या ठिकाणी. आणि आता शेवटची चपाती नाही आता शेवटची झालं. शेवटची चपाती आपली हो का ही एक म्हणजे भाजते या
आणि ह्याच्यानंतर जी आहे ना ही लाटते ती शेवटची. तर मित्रांनो या ठिकाणी आपली आई ना मला जेवायला देते आता वाढून. तर आता आपण काय एवढं काय खाणार नाही, आपल्याला काय भूक नाही लय. त्याकरता आपली आई आता काय देते बघा आपल्याला, भात. मित्रांनो तिखट भात आहे, तिखट पावट्याचं आहे काय आई? हा पावट्याचा भात बघा एकदम मस्त बनवलाय आईने. तर हे आहे मित्रांनो आपलं जेवण. चपाती बी बनवलेली आईने. या ठिकाणी मला दिले तांबट आणि हा आपला तिखटच भात बनवलाय. पण आईला म्हणलं नुसता भात नको देऊ, त्यासोबत तोंडी लावाय तांबट बी दे आपल्याला. तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.